शुभांगी रेसिपीज आणि बरंच काहीमध्ये आज शेपूची मुद्दा भाजी करणार आहोत। त्यासाठी शेपू निवडून घेतला, स्वच्छ 2 वेळा धुवून बारीक चिरून घेतलेला आहे। कढईमध्ये तेल गरम करून घेतलं, मोहरी घातली, जिरे घातले, ठेचलेला लसूण इथे घातलेला आहे, चांगला परतून घेतला। त्यानंतर हळद घातली आणि आपण चिरून घेतलेली बारीक शेपूची भाजी घातली। शेपूची भाजी चांगली फोडणीमध्ये परतवून घेतली आणि 2 मिनिटं वाफवून घेतली। वाफ आल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। त्यानंतर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। चवीनुसार लाल तिखट घातलेला आहे, गोडा मसाला घातलेला आहे आणि 1 पाव चमचा इथे साखर घातलेली आहे। साखर आवडत नसेल तर स्किप करू शकता। मसाल्यांना सगळं व्यवस्थित पाणी सुटलेलं आहे, चांगलं शिजून घेतलेलं आहे। त्यानंतर याच्यामध्ये बेसनाचं पीठ ॲड केलेलं आहे। आपल्याला इथं भाजी किती घट्टसर हवी आहे त्यानुसार इथे बेसन ॲड करायचं आहे आणि त्यानंतर 2 ते 3 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं, म्हणजे बेसन चांगलं शिजतं। आपली इथं पारंपरिक पद्धतीने शेपूची मुद्दा भाजी तयार झालेली आहे। चला मग आता सबस्क्राईब करा।